Ariento. पहिलाच षटकार माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा पहिला षटकार खेचण्याचा मान मिळवतोय तो प्रशांत माने. जयसिंगपूर प्रीमियर लीग अर्थात JPL 2025 या सामन्यातील पहिला षटकार खेचतोय तो प्रशांत माने. पुन्हा एकदा उत्कृष्ट यावेळेला मात्र तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल बांधून तंबूत परततोय. अगदी निराश मनानं त्याला जो फटका खेळायचा होता त्यात थोडीशी चूक होते. अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी आर्या यानं केली. अगदी चकवा देणारा हा चेंडू, हा चेंडू मात्र प्रशांतला खेळता आला नाही आणि तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेलबाद देऊन तंबूत परततोय. साई रेणुकाचा 12वा खेळाडू साई रेणुका करंदार आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. कॉमेंट्री कक्षाची आपली गरज आहे 12व्या खेळाडूची. दरम्यान प्रशांतची जागा घेतोय तो श्रेयश माने. सुंदर असा फटका मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला सरळ चेंडू सीमा पार. धावसंख्या होती ती 1 बाद 14. त्याला कॉमेंट्री कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करतोय. सुंदर अशी गोलंदाजी यारकर पद्धतीचा हा सुंदर चेंडू तितक्याच सुंदर त्यानं युवराज सरांनी
सामना करत आहेत श्रेयस माने. हा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एक अत्यंत सोपा झेल सोडलेला आहे. सुनील सुतार एक दादू उर्फ दादू एक जयशिंगपूरचा नामांकित खेळाडू. थोडीशी त्याच्याकडून चूक झाली आणि हा अत्यंत सोपा झेल त्याच्या हातून सुटला. कॅचेस विन मॅचेस. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. सरळ झेलबाद होऊन परत तो श्रेयस माने. पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रिन्स यानं यावेळेला मात्र कोणतीही चूक केलेली नाही आणि सरळ झेलबाद होऊन परततोय तो श्रेयस माने. दरम्यान षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 बाद 23. ची जागा घेतोय तो सुमित पाटील. नॉन स्ट्राईक एंडोला. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रिन्स तिवारी. सामना करतायत युवराज मंगसोळे. दरम्यान क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. अत्यंत सुंदर असं हे ग्राउंड तयार झालेलं आहे आणि या ग्राउंडवर पहिल्यांदाच डे नाईट स्पर्धा इथं पार पाडल्या जात आहेत. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी प्रिन्सकडून आणि हा निर्धाव चेंडू. हा चेंडू काही खेळता आलेला नाही युवराज सरांना आणि चेंडू निर्धाव. एका निर्धाव चेंडूला एक झाड असं संकल्प आमच्या माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर यांनी केलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार. षटकार. अत्यंत भारी पडलेले आहे. युवराज सरांनी सरळ षटकार खेचला या चेंडूवर. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेला मात्र यारकर पद्धतीचा सुंदर असा चेंडू आणि एक धाव मिळण्यात यशस्वी ठरतायत ते युवराज सर. धाव संख्या पोहोचली ती 2 बाद 30. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय तो प्रिन्स. धाव संख्या होती ती 2 बाद 30. दरम्यान पुढचा चेंडू हलकासा खेळून काढलाय तो सुमित पाटीलनं आणि वैयक्तिक खातं खोललंय ते सुमित पाटीलनं. धावसंख्या होती ती 2 बाद 31. पुन्हा एकदा सुंदर फटका युवराज सरांच्या बॅटीमधून आणि षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो
प्रिन्स तिवारी. सामना करतोय सुमित पाटील. हलकासा खेळून काढलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आरिफ तिथं फिल्डिंगला. दरम्यान षटकाची समाप्ती. धावसंख्या होती ती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 32. यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडून गोलंदाजीसाठी जुना आणि जाणता खेळाडू आरिफ. गोलंदाजीसाठी सज्ज. त्याचा सामना करता येते युवराज मंगसुळे. हे पेशानं डॉक्टर आहेत. अत्यंत सुंदर अशी फलंदाजी ते लेदर व टेनिसवर करतात. असे युवराज मंगसुळे. स्ट्राईकवर गोलंदाजी धोरा सांभाळतो तो आरिफ. यारकर पद्धतीचा सुंदर चेंडू. तितका सुंदर असा हा फटका. 1 धावावर समाधान मानावं लागतंय ते युवराज सरांना. दरम्यान युवराज सर खेळतायत ते 15 धावावर. पुढचा चेंडू षटकातील दुसरा चेंडू. सामना करतोय सुमित पाटील. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. यावेळेला मात्र मिडॉनच्या दिशेने तडकावलाय. 1 धाव मिळते ती सुमितला. सुमित खेळतोय 2 धावावर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आरिफ. सामना करतोय युवराज सर. यावेळेला मात्र सुंदर असा फटका सरळ. सरळ या चेंडूला षटकाराच्या दिशेनं तडकावलंय ते युवराजनी. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं तडकावलाय आणि सरळ चेंडू सीमा पार. धावसंख्या पोचती ती 44. 2 बाद 44. षटकातील पुढचा चेंडू. सामना करते ते युवराज मंगसुळे. 10 चेंडूत अवघ्या 25 धावावर खेळत ते युवराज मंगसुळे. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि सरळ स्टेडियमच्या बाहेर. अत्यंत सुंदर असा हा फटका. धावसंख्या पोहोचती ती 50. प्रेक्षकांना विनंती आहे चेंडू धन्यवाद. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. पुन्हा एकदा स्टेडियमच्या बाहेर. सुंदर अशी फलंदाजी करतायत ते युवराज सर.
एवढा वेळ मध्ये घेऊ नका. कृपया सामना लवकरात लवकर चालू करा. दरम्यान माझे सहकारी कॉमेंटेटर मित्र माननीय पांडुरंगजी आंधळेस पंढरपूर यानंतर समालोचन आपल्या पंढरपुरी भाषेत त्यांनी करावं असं मी विनंती करतो. बाहेर गेलेले बॉल आणायचे आहेत. विनंती करतो मी तुम्हाला, कारण बाहेर जात आहेत तिकडे लक्ष ठेवा. आणि आमच्या प्रेक्षकांनाही विनंती आहे ग्राउंडच्या वरनं जो चेंडू जातोय त्याच्याकडे थोडं आपणही लक्ष ठेवा. बाहेर गेलेला जो एखादा एक्स्ट्रा आपल्या खेळाडू असतील त्याला थोडंसं मदत घेतो. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू आहे लॉंग ऑफला एक आहे. आणि जो चौथा खेळाडू आहे तो मात्र निश्चितच डीप पॉइंटला आहे. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवलेला आहे. 5व्या षटकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात 57 धावा. चंद्रशेखर कुलकर्णी आपल्या कोट्यातलं पुन्हा चेंडू घेऊन येत आहेत. सामना करत आहे युवराज. खोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बाहेरची कड घेऊन जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये गॅपमध्ये चेंडू गेलेला बाहेर. हा एक येतोय दर्शनीय चौकार. वाव, वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल. इथे येतोय एक चौकार. जयसिंगपूर प्रीमियर लीग मधला हा एक सुंदर असा चौकार. या चौकारानंतर पाहतोय आपण धावसंख्या मात्र गतीने वाढत आहे. 61 धावा. युवराज सरांच्या खात्यावरती जर बघितलं तर 41 धावा गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन लाईनचा चेंडू
खरपूस समाचार, मिड विकेटच्या डोक्यावरती तरंगतोय चेंडू, शानदार जानदार येतोय दमदार षटकार. सदुसष्ट धावा स्कोर पटावरती सजलेल्या आहेत. 14 चेंडू मध्ये 47 धावा. अप्रतिम घुटना टेकलेला आहे, घुटना टेक तमाशा देख चौकार. वाव. आणि 51 धावा युवराज यांच्या बॅट मधून बॅट वरती करायचे. अर्धशतकीय पारी. वंडरफुल. क्या बात आहे. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत होत आहे. हॅलो हॅलो. अर्धशतकीय पारी मैदानामध्ये 71 धावा. हॅलो. शेवटचा चेंडू चंद्रशेखर कुलकर्णी सरांच्या खात्यातला. जवळजवळ मला वाटतं आतापर्यंत सरांनी 29 धावा, 2 विकेट, जवळजवळ 11 चेंडूचा मोबदला मैदानामध्ये. पाठीमागच्या साईडला जर बघितलं गेलं तर सर गली असेल, पॉइंट असेल आणि लेग स्लिप असेल. एक सुरक्षित फिल्डिंग मैदानामध्ये पाहतोय आपण. डीप एक्स्ट्रा कव्हर जो गॅप आहे तोही मोठा गॅप आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन हे दोन्ही खेळाडू मात्र डीप लाईनला उभे आहेत. मिड विकेटचाही खेळाडू दक्ष आहे, पण यामधूनही गॅपचा तलाश करताना आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे युवराज मंगसोळी सरांनी. जय मैदानाकडे 71 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू येतोय जवळजवळ 5व्या षटकातला. यावेळेस हलक्या हातानं पुश पुल करायचा प्रयत्न, पण गोलंदाज फलंदाजावरती भारी होतोय. दरम्यान षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 71 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये ही पहिली विनिंग चालू आहे. विनर विनिंग अजून बाकी आहे. तोपर्यंत आमचे डीजे मास्तर आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना आनंद दिला पाहिजे सुंदर अशा गाण्याचा. मनोरंजन करणं आणि ज्यावेळेस मॅच जरा थोडी स्लो चालली असेल तर तुमचंही काम चांगलं आहे. धन्यवाद. तर जाऊया 71 धावा 3 विकेट 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राईकवरती येत आहेत. पुन्हा एकदा 51 धावावरती खेळत आहेत युवराज सर. तर बघितलं गेलं तर गोलंदाजीसाठी प्रमोद पुजारी पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतकीय पारी युवराज मंगसोळी सरांच्या दिशेने बघितलं तर 16 चेंडूमध्ये जातोय प्रमोद. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पंचांनी निकाल दिलेला आहे. वाईट बॉलचा स्वैर चेंडू घोषित पंचांनी केलेला आहे. दोन्ही हात समांतर म्हणजे एक्स्ट्रा धाव मैदानातनं बाहेर. प्रमोदचा पुढचा चेंडू यावेळेस बी आडव्या बॅटने खेळला जातोय. डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर. डीप लाईनला खेळाडू आहे. मॅन लाईन्स फिल्डिंग सर जर बघितलं गेलं तर अतिशय उत्कृष्ट मैदान असल्यानंतर, कारण कुठंही जागा नाही आहे की चेंडू थटतोय. अशी एकदा जर सुटला की सोसाट बंदुकीच्या अगदी नळीमधनं गोळी कशी जाते तसा चेंडू बाहेर जातोय. क्षेत्ररक्षक असेल तर तिथं त्याचं काम होतंय, अन्यथा चौकार मैदानातून किंवा षटकार बाहेर येतोय. एक सुरेख गोलंदाजी प्रमोद. या वेळेत बघितलं तर 2 धावा खर्च केलेल्या आहेत प्रमोदने. युवराज पुन्हा एकदा स्ट्राइक वरती खेळताना दक्ष आणि लक्ष. एक उत्कृष्ट फलंदाजी. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. टॉपपेचा किनारा. लॉंग ऑफला चेंडू. उत्कृष्ट झेल सुटलेला आहे. झेल सुटला. चेंडू जातोय बाउंड्री लाईन कडे आणि येतोय एक शानदार जानदार चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्येमध्ये उसळी मारली जाते. मिस फिल्डिंग होते. क्रिकेटमध्ये चूक चालत नाही. चुकला तो हुकला. आणि जीवन हे विकेट राजा. जो हुकला तो संपला. चुकीला माफी नाही क्रिकेट. 77 धावा. धन्यवाद डीजे मास्तर. 77 धावा. पुढील चेंडू यावेळेस हुक केलेला आहे.
लॉंग ऑनच्या डोक्यावरती चेंडू हवाई सफर करतोय आणि आता मात्र चुकणार नाही. आणि आतापर्यंत आदित्यने 2 झेल टिपलेले आहेत. एक सुरेख झेल संघाला सफलता देऊन पुन्हा एकदा बॅक टू द पेव्हिलियन. जवळजवळ मला वाटतं प्रमोद एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आतापर्यंत 6 धावा 3 चेंडू 1 विकेट प्रमोदच्या खात्यामध्ये जात आहे. तर बघितलं गेलं सर तर मॅच एक पॉवरफुल विनिंगला येते आणि पॉवरमध्ये येते. त्यावेळेस मी गेटपाशी थांबलेले जे आमचे मित्र आहेत ना त्यांना विनंती करतोय की गेटपाशी थांबू नका, जरा आत या. थोडंसं तुम्हालाही तिथनं आनंद घेता येणार नाही, कारण गेटच्या आत आल्यानंतर वर आपल्याला बसण्यासाठी सुंदर असं स्टेडियम आहे. त्या स्टेडियममध्ये येऊन बसावं. अशोक कलगुडगी स्ट्राईकवरती खेळताना. प्रमोद पुन्हा एकदा जवळजवळ 15 ते 16 पावलं पाठीमागं. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये थोडा बदल. जवळजवळ मला सर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडा ऑन साईडला ऑफ साईडला घेतला, माफ करा. आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा क्रॉस लाईनमध्ये लॉंग ऑफच्या दिशेला. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र. चेंडू कार्पेटच्या साह्याने येतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अगदी चित्त्याच्या गतीनं चेंडूवरती येतोय. फिल्डिंग कशी करायची तर चित्त्यासारखी करायची. चालायचं कसं तर वाघासारखं चालायचं. हे क्रिकेटचं नाव आहे. सुनील सरांचं अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. आमचे सहयोगी माझे मित्र आहेत, माझे वरिष्ठ मार्गदर्शक. कारण इथल्या खेळाडूंची काही नावं मला थोडे अजून पाठ नाही आहेत. पण यावेळेस बॅटची मोठी कडा ऑन साईड. लॉंग ऑनचा खेळाडू पुढे येतोय. समोर टप्पा पडलेला आहे. तू बसू का मी बसतो. 3 गाड्या आलेल्या आहेत आणि 1 पॅसेंजर आहे. सुटला झेल. यावेळेस मात्र पाहतोय आपण जबरदस्त झेल सुटलेला आहे. 80 धावा मैदानातून बाहेर येत आहेत. आणि ज्यावेळेस प्रमोदने विकेट घेतली त्यावेळेस वाटलं की चुस्त गोलंदाज आहे. पहा की बॅटला लागतोय. डाय बाय अगल बगल चेंडू चिटकतोय, पर विकेट मात्र झेलच्या माध्यमातून सुटते. शेवटचा चेंडू प्रमोदचा. एक गुड गोलंदाजी, गुड कॉल आहे. त्याच्याकडे 9 धावा खर्च केल्या त्याने. यावेळेस फुल टॉस लाईनचा चेंडू मिड विकेट. खरपूस समाचार. समोर टप्पा. चेंडू फरार. येतोय चौकार. दमदार. वाव. नंतर 84 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा माफ करा का की एक मॅसेज अगदी 1000 कानापर्यंत पोहोचतो. तो मॅसेज चुकीचा ठरू नये म्हणून माफी मागणं हे गरजेचं आहे. डॉक्टर साहेबांनी सॉरी म्हणलं डायरेक्ट देवाकडे आणि देवा मधलाच खेळाडू. आम्ही सॉरी म्हणलं की माफी. प्लेइंग 11 सोडून जो अतिरिक्त खेळाडू आहे. सरजी एक मोठा मॅसेज आहे बरं का. 12वा खेळाडू मी सुटसुटीत मराठी भाषेमध्ये सांगतो. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत टायमिंगमध्ये नाही आला तर 10 धावेची पॅनल्टी दिली जाईल. 100% बरं का. इथनं पुढं मॅचेस आहे. 12वा खेळाडू सोहन. यावेळेस प्रिन्स सरांकडे गोलंदाजीचा भार दिलेला आहे. बॅटची घसरती कड लागते. बॅकफुटला आला होता. ऑनसाईडला खेळतोय. मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. आदित्य पुन्हा एकदा चेंडूवरती. अगदी चित्त्याच्या गतीचं समीकरण होतंय क्षेत्ररक्षणाच्या दिशेने बघितलं तर. पंचांचंही काम अतिशय उत्कृष्ट आहे. तर 7वं षटक मैदानामध्ये येतंय. जवळजवळ 85 धावा. शतक होणार का? कारण पहिला सामना चालू आहे. फर्स्ट टाइम इज लास्ट टाइम. आपटलेला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन लाईनचा. आडवी बॅट बॅकफुटला येऊन खेळलेला आहे. मिड ऑफचा खेळाडू पुढे येतोय. दरम्यान इथं मात्र दोन्ही फलंदाजाला वेळ मिळते आणि दोन्ही फलंदाज एका धावेला चिटकवत आहे. जवळजवळ 86 धावा
स्कोअर पटावरती सरलेले आहेत. अशोक कलगुडगी जर बघितले यांच्याकडे बघितलं तर 2 चेंडू आणि 2 धावा मैदानातून त्यांच्याकडून येत आहेत. यावेळेस बॅटवरती येतोय चेंडू पण थोडासा घसरता येतोय. खेळून काढायचा प्रयत्न आहे. ऑन साईड काऊ कॉर्नर कार्पेटच्या साह्याने चेंडू चाललेला आहे. ग्राउंड कार्पेट जरी म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण कार्पेट सारखंच ग्राउंड आहे. देखणं ग्राउंड अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं ग्राउंड जर बघितलं तर खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं आहे. आदरणीय संजयजी पाटील येड्रावकर. अतिशय सुरेख चेंडू अपर खेळायचा प्रयत्न थोडा वर गेला तर अपर जर बघितलं गेलं तर सर नॅशनल क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग क्या बात आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू असावा आणि चेंडू ऑफस्टिकच्या डोक्यावरती तरंगला की क्या बात आहे. पॉईंटच्या डोक्यावर जरी खेळाडू असला, डीप लाईनला जरी खेळाडू असला तरी चौकार षटकार असणार. त्यांचंच नाव वीरेंद्र सेहवाग. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये थोडा धीमा चेंडू आहे पण एका धावेसाठी मात्र दोन्ही फलंदाज कुठंतरी एकमेकांना मॅसेज देत आहेत. आमच्या जर भाषेत बघितलं म्हणलं तर मॅसेज म्हणजे एकमेकांना, आम्हाला काय त्यातलं माहीत नसतं म्हणून त्या शब्दाला असं म्हणलं गेलं की खुसूड फुसूड. त्यांचा मॅसेज आम्हाला काहीच कळणार नाही या शब्दाला. जाऊया पलीकडे. यावेळेस रिव्हर्सिप गॅपमध्ये डोक्यावरून सरळ चेंडू येतोय आणि सरळ जातोय सीमा रेषाच्या बाहेर. येतोय चौकार. खणखणीत दणदणीत 4 धावा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 93 धावा. शेवटचे 6 चेंडू अरिहंत हॉस्पिटल संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर 4 गडी गमावत 93 धावा जोडलेल्या आहेत 7 षटकामध्ये. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये शतक पूर्ण होणार का याची वाट दर्शक पाहत आहेत. जयसिंगपूर प्रीमियर लीग भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. या आयोजनाच्या पाठीमागं जबरदस्त मार्गदर्शन परिवाराच्या माध्यमातून आज विद्यमान आमदार साहेबांनी उपस्थिती नोंदवली आणि काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनीही उपस्थिती या जयसिंगपूरमध्ये नोंदवली. दोन्ही कामं 100%. काल गर्दी बघितली सर, तोबा गर्दी होती. जबरदस्त गर्दी जमा करण्यासाठी खरंच या लोकप्रतिनिधी होण्यासाठी ते काम तसं करावं लागतं. तसं ते सगळं श्रेय आमचे आदरणीय संजयजी पाटील, संजयजी मालक येड्रावकर यांना जातं श्रेय. एक सुंदर व्यक्तिमत्व जर बघितलं म्हणलं तर लाडकं व्यक्तिमत्व, मन मिळावं व्यक्तिमत्व. जाऊया गोलंदाजीकडे सर. गोलंदाजी दर्शन पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा चेंडू खरपूस समाचार गॅपमध्ये. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर दर्शन पाटीलचं मी पाहिलेलं आहे क्रिकेट. अगदी संयमी अचूक चेंडूचा मारा, ते तरार गेंदबाजी असेल त्याच्याकडे पाहतोय आपण. यावेळेस बॅटवरती चेंडू एक्स्ट्रा कव्हर, डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आगे पिछे डाय बाय अगल बगल चेंडू बाहेर गेलेला आहे. खणखणीत दणदणीत येतोय. पंचांचा निकाल चौकार. खटॅक. 98 धावा स्कोअर पटावरती सजलेल्या आहेत. नलगी याने मात्र विकेट सोडलेले आहे मैदानामध्ये. जवळजवळ 5 चेंडू आणि 5 धावा. अशोक कलगुडगी अजून मैदानात आहे. 5 चेंडू 5 धावा जर बघितलं गेलं सर तर 98 धावा आलेल्या स्कोअर पटावरती. माझे सहयोगी मार्गदर्शक सर 3 चेंडूमध्ये धावसंख्या जवळजवळ मला वाटतं षटकार चौकारांनी जर वाढली तर शतक होऊ शकतं पूर्ण. चला
षटकामध्ये 14 धावा, 3 विकेट, एक गुड गोलंदाजी. वैयक्तिक दुसरं षटक मैदानामध्ये दर्शन पाटील. आणि आता जर बघितलं गेलं तर हॅट्रिकचा चान्स दर्शन पाटीलच्या खात्यामध्ये आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असंही म्हणलं जातं. आणि या मैदानाचं असं इम्प्रेशन पडलेलं आहे प्रेक्षकांच्या मनावरती. एक उत्कृष्ट मैदान जयसिंगपूर नगरीमध्ये क्रिकेटचा कुंभमेळा. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. लॉंग द कार्पेट ऑन साईडचा खेळाडू पुढे येतोय. दरम्यान लॉंग ऑनचा खेळाडू पुढे येतोय. एक धाव घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि येतोय या विनिंगचा मला वाटतं शेवटचा. तर इथं मला वाटतं कुठंतरी रनआउटचा चान्स मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाला मिळालेला आहे. एक विकेट मैदानामध्ये जाते. तर पाहिलं गेलं तर या जर बघितलं गेलं तर अरिहंत हॉस्पिटल संघामध्ये 2 डॉक्टर साहेब आहेत. त्यातले आता डॉक्टर साहेब मला वाटतं अशोक कलगुडी सर आता मैदानामध्ये आहेत. आणि हां डॉक्टर शिवराज यांचं मैदानामध्ये निश्चितच थोडंसं परिवर्तन केलेलं आहे. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये बघितलं गेलं तर सर डीप फाईन लेगचा स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे. थोडासा ऑन साईडला बोलवलेला आहे म्हणजे मिड विकेट शॉर्ट मिड विकेटला. दरम्यान या वेळेस बघितलं तर खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा. मोठा धक्का. बडी मछली जाल में फस गई खटॅक. यावेळेस मात्र मोठा माचा गळायला लागलेला आहे. अर्धशतक घसरलेलं आहे. पण ज्यावेळेस बघितलं तर शतक पूर्ण झालेलं नाही. 98 धावा आणि जिंकण्यासाठी 99 धावेची गरज आहे. हॅलो 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 धन्यवाद डीजी मास्टर. आणि सरजी जवळजवळ मला वाटतं एक 10% अशा स्पर्धा असतील की सर्व गुणसंपन्न स्पर्धा मानण्यासाठी प्रेक्षकांनाही सुद्धा सामोरे जावं लागतं. अशी ही जयसिंगपूर प्रीमियर लीगची ही स्पर्धा. या पहिल्या विनिंगसाठी बघितलं गेलं तर अरिहंत हॉस्पिटल संघाकडे जर बघितलं गेलं यानंतरचा सामना टॉस करून घ्यायचा आहे. मान्य श्री माजी नगराध्यक्ष मान्य श्री सुनीलजी पाटील मजलेकर यांच्या हस्ते नाणेफेक होईल. नाणेफेक 2 संघा जे आहेत. यानंतरचा जो सामना आहे संजू मालक प्रेमी वर्सेस रणवीर स्पोर्ट्स. संजू मालक प्रेमी वर्सेस रणवीर स्पोर्ट्स या दोन्ही संघादरम्यान पुढचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी मेन स्टेज जवळ यायचं आहे. प्रमुख पाहुणे इथं आलेले आहेत. माननीय श्री सुनीलजी पाटील मजलेकर यांच्या हस्ते नाणेफेक होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण मेन स्टेज जवळ यायचं आहे. रणवीर स्पोर्ट्स वर्सेस संजू मालक प्रेमी. हॅलो गणेश सूर्यवंशी. गणेश कर्णधार गणेश सूर्यवंशी. दादांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. साई रेणुका अलंकार मोरे आपला 12th मॅन पाठवून द्या इकडे. 12वा खेळाडू. हॅलो आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त CCJ आयोजित JPL 2025 हा भव्य सोहळा. एक्झिबिशन मॅच CCJ रेड विरुद्ध CCJ ब्ल्यू. एक लेदर बॉल अंडर 14ची एक एक्झिबिशन मॅच झाली. त्यामध्ये
CCJ ब्ल्यू हा संघ विजयी झाला. त्याचबरोबर या पर्वाला सुरुवात होते. तर पहिला सामना होतोय अरिहंत हॉस्पिटल विरुद्ध साई रेणुका. तर फलंदाज पाठवायचा आहे. चला अलंकार आणि चार्ली. अलंकार मोरे संघाचा कर्णधार आणि त्याचसोबत आहे तो आघाडीला येतोय तो चार्ली. अलंकार मोरे, अलंकार आणि चार्ली. तर हे आघाडी फलंदाज मैदानामध्ये दाखल. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो प्रमुख पाहुणे मजलेकर साहेबांना की आपण मंचावरती यायचं आहे. तर रणजित जगदाळे यांनाही विनंती करतो की आपण मंचावर, आणि जयसिंहपूर नगरीचे सर्वांचे लाडके आमचे मित्र आमचे बंधू महेश कलगुडगी यांना विनंती करतो आपण मंचावरती जायचं आहे. त्याचबरोबर नगरसेवक परादादा पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुढील सामन्याची नाणेफेक होते. गणेश सूर्यवंशी संजू मालक प्रेमीचे कर्णधार आणि त्याचबरोबर विकास पडियार चेअरमन रणवीर सुपर किंगचे कर्णधार. हे दोन्ही कर्णधार मंचावर नाणेफेक होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते. तर सामन्याला सुरुवात होते. चला तर आपण परत या मैदानामध्ये या ऐतिहासिक नगरीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचे त्याचबरोबर तमाम खेळाडूंचे सहर्ष स्वागत. अलंकार हा एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो जयसिंहपूर नगरीमध्ये, कारण त्याने एक मागील JPL मध्ये सुद्धा एक चांगली फलंदाजी केली होती. तोच मालती साई रेणुकाचा कर्णधार. त्याचबरोबर त्याच्याच सोबत साथ देतोय तो जयसिंहपूरचा एक लेजंड खेळाडू. बरेच वर्ष त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती कित्येकदा जयसिंहपूर संघाला विजय मिळवून दिला. तोच चार्ली डावकराचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. राहुल कोळी सिनियर 45+ खेळाडू MSC बेंड करून राईट मोरपतीचा मारा करेल. आपल्या गोलंदाजच्या फ्लाइटेड पद्धतीने चेंडू, या चेंडूला हलक्यात त्याने ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका सरळ जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. कार्पेटच्या साहाय्याने एकेरी धाव मिळते. एकेरी धावेसोबत खातं खोललं जाते अलंकार मोरे. आणि आता मात्र थोडं समीकरण बदल झाले, कारण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, कारण डावकोरे आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. तर त्याच्यावरती थोडंसं कर्णधाराला विचार विनिमय करण्यास भाग पडले जाते, कारण चार्लीसाठी जे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे ते पूर्णपणे थोडंसं खुललं जाते. तर आपल्या वयाचा आणि त्याचबरोबर आपल्या खेळाचा पुरेपूर उपयोग करताना दिसेल राहुल कोळी. तर राहुल कोहलीने आपल्या गोलंदाजीच्या याच्यावरती जर 2 खेळाडू ऑन साईडला पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन आहे, 2 ओव्हरचा पॉवर प्ले, त्यावरती एक लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट घेऊन शॉट पडलेला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये. थोडीशी मिसफिल्ड होते, परंतु एकेरी धाव. आव्हान जे आहे ते 99 धावांचा 98 धावा आर्यंत हॉस्पिटलने धावफलकावरती लावलेले आहेत. तर पुढील चेंडू राहुल कोळी यांचा. शॉट पडलेला चेंडू, या चेंडूला खेळून काढलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. टप्पा सीमा रेषा पार चौकार. या चौकारासोबत कर्णधाराने आपलं खातंही खोललं, कारण पहिला चेंडू होता फ्लायटेड चेंडू होता, पायावर टाकलेला चेंडू हलक्यातून खेळ केला. ऑनड्रेचा फटका होता. एकेरी धाव. परत चार्ली स्ट्राईकवरती आला, एकेरी धाव केली. नंतरचा पुढील चेंडू थोडासा शॉट राहुल यांचा खेळून काढला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकारासाठी.
परत त्याच पद्धतीचा फटका अलॉन द कार्पेट चेंडू ऑनराईचा फटका स्ट्रेट बॅटने खेळायला फटका होता अलंकार याचा. कारण अलंकारला माहिती आहे की आपण जो पण मैदानामध्ये आहे तर एका हाती आपण सामना फिरू शकतो. त्याच मनसुब्याचा खेळाडू जो बरेच काळ या जयसिंगपूर क्रिकेटवरती राज्य केलेला बऱ्याच वर्षानंतर आपल्याला दिसतोय मैदानामध्ये चार्ली. या पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव आहे. तोच फलंदाज मैदानामध्ये चार्ली. मनगटच्या साहाय्याने खेळून काढला चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षका हातामध्ये. एक समजदारी म्हणावं लागेल कारण जर खराब चेंडू असेल तर अलंकार प्रहार करतो. चांगला चेंडू असेल तर त्याला कन्वर्ट केलं जातं म्हणजे एकेरी धावमध्ये कन्वर्ट केलं जातं. कोणता चेंडू निर्धाव नाही आतापर्यंत. प्रत्येक चेंडूवरती धावसंख्याही करण्यामध्ये सफल होताना दिसतात ते दोन्ही खेळाडू अलंकार आणि चार्ली. इथे शॉर्ट चेंडू अपील केली जाते पंचांकडून आणि ते पंचांचा नो बॉल. कारण जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनला क्रॉस केल्यामुळे पंच लारा यांचा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट मिळतंय अलंकारसाठी. आणि एक चांगला मोका म्हणा कारण या याच्यावरती अलंकार काय करतोय पाहूया. कारण नो बॉल आहे चांगला चेंडू होता पण गोलंदाजी चूक गाईडलाईन कट केली. फुलर लेनचा चेंडू या चेंडूवर पडद्या घेऊन स्क्रीनच्या साईडहून ऑन साईडला लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक बरोबर फील करतोय. सोहन नलगेच्या हातामध्ये चेंडू सर्व फेकी. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती 10 बिनबाद 10ची धावसंख्या आहे. जिंकण्यासाठी जे आव्हान आहे 99 धावांचं आव्हान. तर 42 चेंडूमध्ये 89 धावांची गरज. जर रिक्वायर्ड रन रेट बघितला तर 12.72 त्या सरासरीने धावसंख्या केली पाहिजे. तर निश्चितच प्रयत्न असेल की या धावसंख्येचा पाठलाग करताना तर सांगावे तर यानंतरून जर फलंदाज वाटेल तर फलंदाज येतील तर सुनील सुतार किंवा लखन पडियार दिसतील मैदानामध्ये. परंतु हे दोन्ही आघाडीचे फलंदाज असे आहेत की त्यांच्याबद्दल बोलणं कमी ते खेळ करून जास्त दाखवतात. तर बघावं लागेल पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. षटक दुसरं वैयक्तिक पहिलं किरण तकडे उर्फ केटी 40+ केटी सिटी एन करून राईट हँडवर पतीचा मारा. आपल्या गोलंदाजीच्या वरती दोन खेळाडू एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ घेऊन गोलंदाजी करताना दिसेल केटी. तर लॉंग ऑनला आहे तो संघाचा आयकॉन खेळाडू जर्सी नंबर 7 सोहन नलगे. अलंकारसाठी हे जे क्षेत्ररक्षण आहे ते समोर दिसतंय. व्हाईट बॉलने सुरुवात होते. अतिरिक्त धाव पंच धनंजय दुबल यांचा व्हाईट बॉलचा इशारा. जे सामन्यासाठी जे पंच आहे सांगली क्रिकेट असोसिएशनचे धनंजय दुबल त्यासोबत लारा हे दोन्ही पंच स्क्वेअर लेग पंच लारा. लागोपाठचा दुसरा चेंडू वाईट चेंडू टाकतोय गोलंदाज पंच दुबल यांचा व्हाईट बॉलचा इशारा. आव्हान मोठं आहे पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतं. शेवट चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही. पण शॉर्ट चेंडू स्लॅश केला अनेक खेळून झाला. हा स्क्वेअर कटचा फटका पॉइंट आणि कव्हर फक्त बघत राहिला. अण्णा माने तिथे फक्त चेंडू बघत होता कारण त्याच्या जवळून बीट केला चेंडू अलंकार मोरियाचा सरळ जातो कार्पेटला चिरफार करत चौकारासाठी. या चौकारासोबत धावसंख्या होती ती 16. एक संत सुरुवात मानला लागेल परंतु कोणताही खेळाडू गमावला नाही साई गिरवणुका संघाने. यानंतरचा सामना असेल रणवीर विरुद्ध संजू मालक प्रेमी. रणवीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा मारलेला फटका अलंकार मोरायचा हाफ मध्ये घेऊन चेंडू सरळ जातोय सीमा पार चौकार. लागोपाठचे दोन्ही चौकार अलंकारने एक स्टायलिश फटके दाखवले कारण एक स्क्वेअर कटचा फटका
आणि दुसरा होता थोडा हॉफली होता चेंडूला खेळून काढलं मिड ऑफच्या डोक्यावरून सरळ 4 धावेसाठी. या चौकारच्या सहाय्याने अलंकारचा आत्मविश्वास तर दिसतोय पूर्णपणे. तर 2 चेंडू लागोपाठचे वाईड होते, नंतरचे दोन्ही चेंडू लागोपाठचे चौकार. अलंकार मोरे बॅक इन फॉर्म. तर क्षेत्ररक्षणात फारसे बदल होते. मिड ऑफच्या खेळाडूला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणामध्ये तैनात केलं जातं आणि स्वीपर कव्हरचा खेळाडू येतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 4 खेळाडू जे आपल्याला दिसतात ते ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये. इथे शॉर्ट चेंडू, इथे मात्र चूक नाही करा. लागोपाठचा तिसरा चौकार खेचला जातोय अलंकार मोरेच्या बॅटमधून. शॉर्ट चेंडूवरती प्रहार आणि अलंकारचा हा चौकार. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय तो अलंकार. कारण जर बघावे तर धावसंख्या मोठी आहे. फ्लड लाईटमध्ये चालू असलेला हा सामना, JPLचं महासंग्राम हे सर्व क्रीडारसिकांना पाहावयास मिळते. फुल टॉस चेंडू ठीक टाइम करता नाही अलंकारला. खेळायचं होतं कव्हरच्या डोक्यावरून, बॅटची कडा लागून चेंडू जातोय. शॉर्ट मिड क्षेत्रामध्ये रोखलं जात आहे डॉक्टरांच्याकडून. डॉक्टर युवराज मंगसुळे सरांनी या टुर्नामेंटमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. एक आक्रमक फलंदाजी केली आपल्या संघासाठी. त्याच्या जोरावरती संघाची धावसंख्या झाली ती 98, जिंकण्यासाठी 99 धावांचं आव्हान दिलं. स्ट्राईकवर जातोय बऱ्याच कालांतराने डावखुराचा फलंदाज चार्ली. हा खेळून काढला चार्लीचा फटका, ब्रँडेड फटका. हा सरळ जातोय सीमा रेषा पार, षटकार. पहिलाच बोललो होतो, ज्या खेळाडूवर सांगितलं होतं पंचक्रोशीमध्ये ज्या खेळाडूचं नाव होतं आणि बरेच वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलं. 15 ते 20 वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतो. बऱ्याच कालांतराने मैदानामध्ये दिसताना आपल्या या फटक्याच्या जोरावरती दाखवून दिलं की शेर अभी भी जिंदा है. या फटक्यावरती या षटकाराची धावसंख्या होती ती 31. दुसरं षटक चालू आहे. खूप महागडे षटक म्हणावं लागेल केटीआरचं. 3 चौकार, 1 षटकार, 2 वाईट चेंडू, 1 एकेरी धाव. अखेरचा चेंडू. तर युवराज सरांनी केलेली खेळी त्याच पद्धतीने खेळी करताना दिसेल हा चार्ली. त्याचबरोबर अलंकार संघाचा कर्णधार सुद्धा आहे. व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव 22 मध्ये पोहून काढलेलं. एकूण धावा 2. खूप महागडे षटक म्हणावं लागेल आतापर्यंत. अलंकार येतोय स्ट्राईकवर. इथे एक सुंदर फटका मला लागेल, परंतु क्षेत्ररक्षण झालेलं दिसतंय कारण बॉल डीप होत होता. 35 नो बॉल स्क्वेअर लेग पंच शिवराम गस्तेवर फुलाला फ्री हिट मिळलं जातंय. केटीनं काही समजत नाही असं म्हणावं लागेल कारण प्रत्येक चेंडू जे फलंदाजाच्या कमरेच्या वर, कधी खाली कधी बाहेर अशा मध्ये गोलंदाजी केली जाते. कारण लागोपाठ 3 चौकार आले होते, त्यानंतर 1 षटकार, तिथून त्यांनी टाकलेले नो बॉल. आता इथे परत फ्री हिट. बघूया फ्री हिटवरती चार्ली मोठा फटका मारेल का, कारण तर मागाशी तर त्याच्या पायावरती चेंडू टाकला होता त्याने, तर लॉंग लेग सीमारेषा पार षटकार खेचला होता. तर फ्री हिट आहे, तो नक्कीच प्रयत्न करेल मोठा फटका मारण्यासाठी. परत या चेंडूला ड्राईव्ह केलं, खोलवर टाकला, चेंडू रनआउट होऊ शकते का नाही. तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण. धावसंख्या होते 2 षटकाच्या अखेरीस
36 खूप महागडं षटक मिळावे. आतापर्यंत या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या. यानंतर समालोचन करतील आमचे सिनियर सागर सर. हॅलो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 36. एक चांगली फलंदाजी आतापर्यंत साई रणका संघाने उभारले. सुंदर अशी फटकेबाजी चार्ली आणि अलंकार मोरे इथं करतायत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. दरम्यान पुन्हा एकदा MSM एंड करून वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो अनुभवी गोलंदाज राहुल कोळी. तर आपण तर सोबत राहुल कोहली सोबत भरपूर बराच काळ क्रिकेट तुम्ही एकत्र खेळा. लेदर बॉल मधील एक ऑल इंडिया बरोबर युनिव्हर्सिटी प्लेअर सुद्धा राहुल कोहली आहे. तर आता आपण त्यांना टेनिस बॉल मध्ये पाहतोय. युनिव्हर्सिटी प्लेयर राहुल कोळी MSM एंड करून चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने तडकावलाय आणि क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण सोहन डलगेचं अत्यंत चपळ असं क्षेत्ररक्षण सोहन नलगे करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय तो चार्ली खेळतोय तो 21 धावावर. सॉरी, चार्ली खेळतोय तो 11 धावावर. अलंकार मोरे खेळतोय तो 21 धावावर. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू अनुभवी गोलंदाज राहुल कोळी सामना करतोय चार्लीनं एक धाव मिळून नॉन स्ट्राईकला गेलाय. आणि दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकवर अलंकार मोरे जो खेळतोय 21 धावावर. दरम्यान धावसंख्या होती ती बिनबाद 39. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय तो राहुल कोळी. सामना करतोय अलंकार मोरे. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू राहुल कोळींचा. तितकंच सुंदर असे क्षेत्ररक्षण अशोक कलगुडगी. चौकार वाचवण्यात यशस्वी ठरतोय तो अशोक कलगुडगी. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती राहुल कोळी यांच्याकडून. तर अजूनही टप्प्यावरती नियंत्रण तोच टप्पा. याही वयात तोच टप्पा राखतात ते राहुल कोळी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. या चेंडूवर एक धाव मिळण्यात यशस्वी ठरतोय तो चार्ली. थोडीशी फटकेबाजीला नियंत्रित आणण्याचं काम आतापर्यंत राहुल कोहलीने केलंय. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय तो राहुल कोहली. सामना करत येतो अलंकार मोरे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. अशोक कलगुडे धावबाद करण्याचा प्रयत्न आणि धावबाद. सुंदर अशी गोलंदाजी राहुल कोहली.
तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण अशोक कलगुडगी आणि धावबाद होऊन परततोय तो चार्ली. चला फलंदाज मैदानात यायचा लवकर. फलंदाज पळत या. लखन तर नवीन फलंदाज येतो. आयकॉन खेळाडू आहे सर. आयकॉन खेळाडू लखन पडियार. बघूया आत्ता या सजलेल्या मैदानात तो आपली खेळी कशा पद्धतीनं रंगवतोय. कारण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सर एक चेंडू 5 धावांची गरज असताना या खेळाडूने याच मैदानावरती फ्लड लाईटमध्ये चालू असलेला सामना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये याने एका चेंडूवरती 5 धावा असताना त्याने षटकार खेचला होता आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलं होतं. तोच लखन आज या संघाचं नेतृत्व करताना दिसतोय. आयकॉन खेळाडू सायरोनोका संघाचा. बरोबर. आता पाहूया आपल्या या जमलेल्या प्रेक्षकांसमोर तो आपली खेळी कशा पद्धतीनं सजवतोय रंगवतोय. लखन पडियार. सुंदर असा चेंडू आपल्या अनुभवाच्या जोरावर लखन पडियारला थोडंसं जखडून ठेवलंय ते राहुल कोळीनी. सुंदर षटक इथं समाप्त झालेलं आहे. दरम्यान षटकाची समाप्ती, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1:42. दरम्यान माझे साथी कॉमेंटेटर अक्षय बिस्किट व पांडुरंगजी आंधळे साहेब तसेच आमचे कुरुंदवाडचे महेश सर हे माझ्या साथीला इथं कॉमेंटेटरी कक्षात समालोचन करतायत. तमाम क्रीडा रसिकांचं इथं या JPLच्या आजच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात सहर्ष असं स्वागत. आता सर जे बघायला प्रेक्षक- मिळेल आपल्याला की आयकॉन टू आयकॉन असा सामना. कारण त्या संघाचा आयकॉन खेळाडू स्ट्राईकवरती आहे लखन पडियार आणि गोलंदाजसाठी येतो सोहन नलगे जर्सी नंबर 7. आणि त्याचबरोबर जयसिंगपूरचा त्याला एक छोटा तेंडुलकर म्हटलं जातं. कारण तो असा खेळाडू आहे की लांब त्याच्या हाईटवरती कोणी आजपर्यंत गेलं नाही. कारण त्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याने त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती कित्येक सामने त्याने एकाहाती फिरवले होते. तर तो मागील पहिलं JPL झालं होतं त्या JPLचा तो मानकरी ठरला होता विजयीचा. त्याच्या नेतृत्वाखाली संघ जिंकला होता. तर आता सोहन टू लखनचा सामना दिसेल. सिटी एंडकडून गोलंदाजी करतात सोहन लखनसाठी. क्षेत्ररक्षण जे लावले लखनसाठी तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. तर असे खेळाडू लखनसाठी सोहनने सज्ज केले आपल्या गोलंदाजीवरती. फ्लाईटमध्ये चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. जिथे कोणता खेळाडू नाहीये तिथे दुहेरी धावेचा प्रयत्न अलंकारने रोखलं गेलं. अण्णामानेचा सरळ फेकी एकेरी धाव मिळते. बरोबर अक्षय सर. अशाच खेळाडूंचा भरणा जयसिंगपुरात आहे आणि म्हणूनच जयसिंगपूर नगरी ही क्रीडा नगरी म्हणून सुद्धा नावारूपाला आलेली आहे. अनेक क्रीडा क्षेत्रात जयसिंगपूरच्या आपल्या नामवंत खेळाडूंनी नावलौकिक मिळवायला सुरुवात केलेली आहे. त्याचं एक उदाहरण आपल्याला या टुर्नामेंटमध्ये दिसेल. नवीन नौके खेळाडू दिसतील. परत फुले यांचे परतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला लखनने. ऑन साईड दिसेल दुहेरी धावेचा प्रयत्न अलंकार इथे मात्र धावेची मागणी करतोय. लखन म्हणतोय की आत्ता नको, कारण आता आपण मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. कारण सर हे दोन खेळाडू आपल्या संघासाठी एक बहुमूल्य आहेत. खास करून लखन तो आक्रमकता त्याच्याकडे आहे. अलंकार एक वैचारिकदृष्ट्या चांगला खेळाडू. दिशामध्ये थोडी चूक होते. लेगस्टमच्या बाहेर जाणार चेंडू व्हाईट बॉल गोचकीला पंच दुबल आणि स्क्वेअर लेग पंच आहेत शिवराम गस्ते, 'उफ लाला'.
हा मारला फटका, स्टेट बॅटचा फटका, बघूया झेल होईल का. सुमित पाटील होते झेल खाली, पण वन बाउन्स साइड स्क्रीनला, चौकार. जे समीकरण आहे ते धावसंख्या झाली ती 50, 26 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. धावसंख्या झाली 50 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चालू असलेला पहिला सामना अरियंत हॉस्पिटल विरुद्ध मालती साई रेणुका. हा प्रत्येक धावा टाकला, चेंडू आतमध्ये येणार, चेंडू प्रयत्न होता सोहण्याचा डायरेक्ट हिट करायचा, परंतु बॅकअप नसल्यामुळे त्याने क्षेत्ररक्षण सांगितलं. बॅकअप असतात नक्कीच तो त्याने थ्रो केला असता, परंतु स्वतःवरती त्यांनी कंट्रोल केलं. निर्धावाचा चेंडू टाकला अलंकारसाठी. मारला पुढचा चेंडू, सरळ जातोय सीमा आळेशा पार, मिड विकेटला च्या डोक्यावरून षटकार. आणि 4 षटकाच्या अखेरी धावसंख्या होती 56 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये सोहन याने 14 धावा खर्च केल्या. तर समीकरण बदललं जातंय. 24 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. अजूनही अलंकार मैदानामध्ये, त्याची साथ देतोय तो लखन पडियार. शिरूर तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर राजन पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त CCJ आयोजित JPL 2025चा महासंग्राम चा पहिला दिवस, पहिला सामना सर्वांसमोर अरियंत हॉस्पिटल विरुद्ध मालती साई रेणुका. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी केली आर्यन संघाने. 99 धावांचं आव्हान दिलं, ते पूर्ण करण्यास उतरलेला संघ मालती साई रेणुका. त्याचे दोन्ही आयकॉन खेळाडू अलंकार आणि लखन पडियार मैदानामध्ये. तर इथे गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज अनिकेत वर्धन, डॉक्टर अनिकेत वर्धन. तर संघामध्ये सागर सांगायचं म्हटलं तर 4 डॉक्टर आहेत. तर त्याचबरोबर संघाचे संघमालकसुद्धा डॉक्टरच आहेत. तर आपल्याला जे ओपनिंगला आले होते, जे आघाडीचे फलंदाज होते युवराज सर, हे गेले लेदरबॉलमध्ये एक उत्कृष्ट खेळाडू. डॉक्टर्स प्रीमियर लीगमध्ये त्यांनी बरेच सामने एकत्र केले. त्यांचे मित्र अनिकेत वर्धन डेंटिस्ट हे आहेत. ते गोलंदाजीसाठी आता MSC बेंड करून राईट मोड पतीचा मारा करतील लखन याच्यासाठी. समीकरणचे आहे ते 24 चेंडूमध्ये 43 धावांचं आव्हान. 24 चेंडू 43 धावा. धावसंख्या झाली ती 56 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक अनिकेत वर्धन. हा बैठक शॉट सरळ जातोय अलॉन द कार्पेट. थोडीशी चूक होते क्षेत्ररक्षणामध्ये, याचा फायदा घेतला जातोय दुहेरी धावामध्ये. या दुहेरी धावासोबत धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 58 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पूर्णपणे दबाव थोडासा, आता मात्र थोडा दबाव दिसतोय अरियंत हॉस्पिटलवरती, कारण प्रत्येक चेंडूवरती धावा या मोठ्या पद्धतीने येताना दिसतात. कारण एकेरी धावाली तर पुढील चेंडूवरती मोठा प्रहार, चौकार किंवा षटकारामध्ये रूपांतर होतं. तर आता पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव पूर्ण केली जाते. त्याचबरोबर थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करतात शिवराज सर एचीच्या मागून. फुलेंचा चेंडू आपल्याच फॉलतुमुळे रोखण्याचा प्रयत्न केला होता अनिकेत यांनी. हाताला चेंडू लागतोय, दुहेरी धावाचा प्रयत्न नाही. अलंकार रोखले जाते अलंकार याच्याकडून. पंचांचा इशारा, नो बॉल. यस पंच, रिव्ह्यू, थ्रो बॉलिंग.
ओके, नो बॉल. थ्रो गोलंदाजी बॅन आहे, कारण पंचांचा निर्णय अखेरचा असेल. ऋषिकेश माडिक थर्ड अंपायर, सांगली. गोलंदाज बॅन, तर गोलंदाज चेंज केला जातोय. गोलंदाज चेंज, तर याची जिम्मेदारी घेतात म्हणजे डॉक्टर युवराज मंगसुळे, डोकरा त्याचा गोलंदाज MSC बेन करून. अपील केलं पंचांकडे, पंचांना अपील फेटवून टाकली. गस्ते आणि दुबल हे पंच, सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पंच, त्यासोबत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये माडिक. परता बॅकफूट लावून खेळून काढला, हलक्या हाताने खेळून काढलं जातोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेले. सरळ फेकी डॉक्टर माने यांची, डॉक्टरांच्या हातामध्ये सरळ. एकवीस चेंडूमध्ये 38 धावांची गरज. परदेदा सरळ फुलल्यांचा चेंडू होता, आपल्या आर्मचा वापर केला त्यांनी पूर्णपणे. सरळ बॅट्समॅनच्या फुलल्यांच्या लेंथमध्ये चेंडू आणि एकेरी धाव पूर्ण होते. एकेरी धावसोबत धावसंख्याही वाढते, धावसंख्या होती 62. एक गाडीच्या मोडल्यामध्ये बादोना फलंदाज, धावचीत मध्ये चार्ली. अकुटे चेंडू आणि अशोक याचा सुंदर झेल, एक अप्रतिम झेल. वय वर्ष 40, परंतु जी आक्रमकता दाखवली, चपळ दाखवली 20 वर्ष खेळाडू सारखी. अशोक कलगुडगी आमच्या सर्वांचे लाडके जयसिंहपुरी नगरीचे नगरसेवक महेश कलगुडगी यांचे मोठे बंधू आहेत. ते मैदानामध्ये अशा पद्धतीने झेल टिपतील याच्यात काही शंका नव्हती, पण त्यांनी पडद्यात दाखवून दिलं की मला का पॉईंटवरती उभा करतात. आणि नेहमी मी माझ्या संघासाठी, नेहमी त्याच क्षेत्रामध्ये संघासाठी एखादा खेळाडू बाद करतो, एक धावचित करेल किंवा एखादा चांगला झेल त्यांनी दाखवून दिलं. हे झेपल्याचं कारण म्हणजे सर 40 वर्षाचे खेळाडू आहेत ते आमचे पूर्णपणे, ते सुद्धा अजूनही मैदानामध्ये. त्याचबरोबर 40+ खेळाडू सुद्धा आहेत, खास करून राहुल कोळी, त्याचबरोबर शिवराज सर, युवराज सर, कारण हे दोन्ही बंधू मैदानामध्ये क्रिकेटवरती खूप प्रेम. त्याचं एक उदाहरण म्हणजे सर आता आपण बघितलंच, एक चांगला झेल संघाला एकत्रित घेऊन येणं याचं पूर्ण श्रेय जातं आहे डॉक्टर अकलन चौगुले सरांना. तर आदित्य क्वाने नवीन फलंदाज, बाद होणार फलंदाज अलंकार मोरे, त्याचा एक अप्रतिम झेल बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये अशोक कलगुडे यांच्याकडून. या झेलवरती महेश कलगुडे यांच्याकडून 1001चं पारितोषिक रोख जमा झालेला आहे. अभिनंदन अशोक. आदित्य तू युवराज बॅकफुट लावणार, चेंडू खेळून काढला, झेल होण्याची शक्यता आणि इथे झेल मात्र सुटला जातो आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार.
प्रयत्न चांगला होता, परंतु एक चांगला चान्स गमावला म्हणावं लागेल आणि षटक संपते. 5 षटकाच्या धावसंख्या होती 66. एक गोलंदाज बाद झाला होता नो बॉल मध्ये. एक धाव आली होती तिथे टोटल 2 आणि सरांनी धावा खर्च केला फक्त 4. एकूण धावा दिल्या त्यांनी 6 या षटकामध्ये. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मालती साईरेणुका धावसंख्या होती ती 66. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आदित्य कोणे आकुटप्या चेंडू होता, थोडा शॉर्ट चेंडू, आतमध्ये येणार चेंडू, आर्मचा वापर केला होता सरांनी. शॉर्ट आर्म जॅबचा फटका, मिडुकेच्या हातामध्ये चेंडू सरळ होता, तिथे झेल सुटला जातोय, त्याच्यावरती चौकार. खूप काय घडलं. फलंदाज सुरक्षित झाला, चौकार आला. क्रिकेट हेच असतं, एक चान्स मिळाला तर खूप काही बदललं जातं. मागील याच्यामध्ये युवराज सरांना थोडासा चान्स मिळाला, त्यांनी 50 धावा पूर्ण केल्या. आता इथे मात्र थोडेसे हात खोलले पाहिजे. 18 चेंडू 33 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 66. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मालती साई रेणुका विरुद्ध अरियंत हॉस्पिटल. चालू असता सामना जेपीएलचा महासंग्राम. तमाम जयसिंगपूर वासियांसाठी त्याची आस लागली होती. तेच क्रिकेटचे वेडे सर्व प्रेक्षक आज आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये दाखल. CCG चे सर्व कमिटी आयोजक यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा आपल्या सर्वांच यूट्यूबद्वारे सर्वांना पाहावीस मिळते. आणि हा मारला फटका लखनेचा इनसाइड आउटचा फटका सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार. थोडासा पुढे टाकलाय चेंडू, त्या चेंडूवरती त्याने पाय टाकला, सरळ खेळून टाकला, जातोय षटकार. एका षटकाराने पूर्णपणे धावसंख्यामध्ये बदल. 72 धावसंख्या होते. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 17 चेंडूमध्ये एक क्लासिकल शॉट म्हणावं लागेल. लखनच्या बॅटेतून निघालेला थोडा बाहेर चेंडू होता, त्याने ओळखलं. त्या झोनमध्ये चेंडूच्या टप्प्यावरतीने पाय टाकला आणि सरळ खेळून काढला. इनसाइडचा फटका. सुमित पाटील फक्त बघत राहिला चेंडूकडे. षटकार. हा लागोपाठचा दुसरा षटकार येतोय का पाहू. आणि हा लागोपाठचा दुसरा षटकार लखनच्या बॅटेतून. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार करतो लखन. का मला या संघाने आयकॉन म्हणून घेतलं, मला संघासाठी काहीतरी केलं पाहिजे हे लखनने दाखवून दिलं. एक संयमी खेळी केली त्याने. प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार नाही केले, परंतु ज्या मोक्याच्या क्षणी पाहिजे असेल त्या क्षणी त्याने 2 मोठे फटके लावले आणि संघाची जी गरज होती संघाला धावेची ती पूर्णपणे त्याने करून दाखवली. समीकरण जे आहे ते 16 चेंडू 21 धावांची गरज. फुल टॉस चेंडू होता, बॅटची काढा लागून जातोय, चेंडू जातोय शॉट तडम्या दिशेला रोखलं जाते. सरळ फेकी एसटीच्या मागे. एकेरी धाव मिळते. स्ट्राईकवरती येतोय तो आदित्य कोणे. धावसंख्या 79. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हळूहळू टाकलेला चेंडू सोवण्याचा बॅक ऑफ द हँड चेंडू. या गोलंदाजाकडे खासियत आहे की याच्या ॲक्शनमध्ये काही चेंडू तो व्हेरिएशन करतो, कधी आतमध्ये तर कधी बाहेर. तर एखादा चेंडू सरळ फेकी सरळ स्टंपमध्ये असते तर निर्धाव चेंडू होतोय. 2 लागोपाठच्या षटकानंतर एकेरी धाव, एक निर्धाव. 79 धावसंख्या पूर्ण. शॉर्ट चेंडू हलक्यातून खेळून काढला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. तिथे मात्र फेकी केली जाते. धावचीची अपील. सुरक्षित क्रीजमध्ये लखन. अखेरचा चेंडू. समीकरण बदललं जात आहे. 13 चेंडू 91 धावांची गरज. धावसंख्या झाली 80. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाद होणारे फलंदाज चार्ली आणि अलंकार. कुटपे चेंडू लाईन मध्ये थोडासा बदल होतोय, बिघाड होतोय. अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल. पंच काय खेळाडू ती दिसते इथे.
धनंजय वाईज बॉय बॉल. हा मारला फटका, बघूया झेल होतोय का परत एकदा. समोरच चेंडू पडला, सर्व फेकी जाते. एक धाव आणि षटक संपते. या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या सोहण्याने. समीकरण बदललं, 12 चेंडू 17 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे ती 82, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड फक्त 8.5 याचा. बघूया धावसंख्या झाली ती 82. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. तर 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. एक रोमांचक स्थितीमध्ये पोहोचेल का सामना. प्रेक्षकांची आस हा सामना कधी कधी असं वाटतं की कधी टाय व्हावा, कधी सुपर ओव्हर. कारण लो स्कोरिंग मॅच असेल तर चालेल, पण अशा पद्धतीने जेव्हा स्कोर येतो 12 चेंडू 17 धावांची गरज, 12 चेंडू 9 धावांची गरज, त्यावेळी सामन्यामध्ये एक कलाटणी येते. तशा पद्धतीने येईल का. कारण युवराज सरांनी याची जबाबदारी पूर्ण घेतलेली आहे. कर्णधार स्वतः मैदान गोलंदाजी. लोअर फुल टॉस चेंडू, या चेंडूला पॅडल स्वीप केला, थोडा चेंडू जातोय सरळ फेकी येते. त्यावेळी धावचीची संधी असू शकते का. आणि ते सुरक्षित पोचला जातोय, परंतु इथं अपील केलं जातं. थर्ड अंपायर हां, धन्यवाद सर. मला वाटतं तर 12:41 झालेले आहेत. शांत वातावरण झालेलं आहे सगळ्यांचं. आणि अशा परिस्थितीमध्ये 12 चेंडू 17 धावेची आवश्यकता. सर काय म्हणतात, थर्ड अंपायर काय म्हणतायत सर. जी नॉट आऊट आहे. थर्ड अंपायर यांचा कॉल येतोय की नॉट आऊट आहे. दरम्यान 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. 11 आता माफ करा, 11 चेंडू आणि 15 धावा. 84 धावा आलेले आहेत. लखन यावेळेस उचलून मारायचा प्रयत्न केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय, सुटतोय चेंडू आणि सरळ जातोय 2 धावेकडे. कुठली गोष्ट करताना पाहतोय आपण की गडबड झाल्यानंतर मैदानामध्ये गोंधळ होतो आणि तोच गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. समोरचा खेळाडू येतोय, एकापेक्षा एक 10 चेंडू 13 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. जिंकणं पडलेल्या भिंतीच्या कुणी पण विटा उचलून नेतं, पण मजबूत भिंत असल्यानंतर नुसतं पाहण्याचं काम करतात. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही मनात तुटत नाही तोपर्यंत सामना हरत नाही. यावेळेस मात्र खरपूस समाचार, घाणाघाती स्ट्रोक षटकार येतोय, ब्रँडेड षटकार. चेंडू आला 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 9 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. लखनच्या बॅटमधून निघालेला हा एक उत्कृष्ट मसल पॉवर स्ट्रोक. 13 चेंडू 31 धावा खेळतोय लखन. मात्र या वेळेस बघितलं तर 9 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा खरपूस समाचार, मॅच फिनिश करणार का काय याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि जवळजवळ एकवल झाले सर. एकवल म्हणजे अजून 1 धावेची आवश्यकता आहे 8 चेंडूमध्ये. एकवल झालेला सामना, दोन्हीकडे बराबरीमध्ये. बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. कारण बॉलरला आपलं लक्ष जिथं आहे तिथं मात्र चेंडू टप्पा टाकतोय आणि फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेतोय.
कधी गुडलाईन आहे, कधी शॉर्ट पिच लाईनचा आहे, पण खेळाडू बघितलं गेलं तर लॉंग साईडला सगळेच आहेत. डीबी एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, अशा दिशेने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. पण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी थोडासा वन साईड जातोय, पण सामना अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. दोन्ही संघाला अभिनंदन. 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये 5 धावा. आदित्य, प्रेक्षकांनाही माझी नम्र विनंती आहे, तुमच्याकडे जर चेंडू आला तर मैदानात टाका. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025. धन्यवाद सर, ज्यांनी चेंडू टाकला त्यांचं मनपूर्वक आभार कमिटीकडून. 8 चेंडू 1 धावेची आवश्यकता. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट आणि शेवटच्या श्वासापर्यंत जीवन. या चेंडूला मात्र पुन्हा एकदा पाठवलेला आहे सरळ मिड विकेटच्या वरनं. चेंडू जातोय आकाशाकडे, हवाई सफर करतोय. पुन्हा एकदा हा येतोय एक दमदार जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा येतोय षटकार. चला यानंतरचा सामना होतोय लवकरात लवकर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय. पहिल्या सामन्याचा जयसिंगपूर प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, आजचा हिरो पहिल्या मॅचचा दर्शन पाटील. कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला डगआउट बनवलेला आहे. दर्शन पाटील, आपण मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आणि यानंतरचा सामना होतोय रणवीर स्पोर्ट आणि संजू मालक प्रेमी या दोन्ही संघामध्ये सामना होतोय. शेवटचा सामना असेल आजच्या 17 मधला.